नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 9 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत अजून युती झाली नाही. माझ्या आदेशाशिवाय मवियाच्या बैठकांना जाऊ नका. प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे. युती अजून झालेली नाही. तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही. मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर. भाजपच्या यादीमध्ये 2 माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेशमधल्या विदिशातून शिवराज सिंह चौहान आणि गोव्यातून श्रीपाद नाईक, तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी. अरुणाचल प्रदेशमधून किरण रिजिजू यांना उमेदवारी जाहीर, तर छत्तीसगडमधील कोरबामधून सरोज पांडे यांचं नाव समोर. नवी दिल्लीमधून बांसुरी स्वराज, उत्तर पूर्व दिल्लीमधून मनोज तिवारी, दक्षिण दिल्लीमधून रामवीर विधुडी आणि पश्चिमी दिल्लीमधून कमलजीत शेहरावत यांना उमेदवारी जाहीर. गोरखपूरमधून रवी किशन, अमेठीमधून पुन्हा एकदा स्मृती इराणी यांचं नाव, तर मथुरामधून हेमा मालिनी यांच्या नावाची घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीला महत्व. पंतप्रधान मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार. मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित. 6 जागांवर अद्याप तोडगा नाही. 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती.